नमस्कार, मी प्रवीण दिवाकर. आपण ऐकत आहोत ग्रहांच्या संबंधातली माहिती. बुध या ग्रहाबद्दलची थोडक्यात आपण आज चिंतन करणार आहोत, माहिती घेणार आहोत. बुध हा ग्रह अत्यंत महत्त्वाचा ग्रहमालिकेमध्ये सांगितला जातो. पौराणिक कथेच्या अनुषंगानं बुधाची कथा फार महत्त्वाची आहे. हा जन्माला कसा आला, चंद्रापासून तारेला जो मुलगा झाला तो म्हणजे हा बुध आहे. ती संपूर्ण कथा हरिवंश पुराणात देवी भागवतामध्ये पाहायला मिळते. या बुधाचा पुत्र पुढे इल झाला, इलाचा पुरुरवा झाला, अशी आपल्याकडे कथा पाहायला मिळते. परंतु विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये बुधाची आणखी एक कथा आपल्याला सांगतो. ती अशी आहे की वरुणानं आपली कन्या वारुणी राजाला दिली. ती पाण्यात बुडाली तेव्हा चंद्र तिला पाण्यात शिरून शोधू लागला. त्यावेळी त्याला पाण्यात एक बालक सापडलं. या बालकाचं पालन चंद्राने केलं. प्रथम गुरुपत्नी तारा हिनं केलं, परंतु नंतर चंद्रपत्नी दाक्षायणी हिने त्याला वाढवलं. म्हणून शाश्वत कोशात बुध हा रोहिणीय म्हणजेच रोहिणीचा मुलगा असा उल्लेख आहे. हेमचंद्रांचं अभिधान चिंतामणी नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा रोहिणीचा मुलगा असा बुधाचा उल्लेख पाहायला मिळतो. बुध हा ग्रह सूर्याच्या अत्यंत जवळ असल्यामुळं तो क्वचित दिसतो. म्हणून त्याच्या जन्माचा व्यभिचार व पाणी यांच्याशी संबंध जोडला गेला असावा हे उघड आहे. आणि सूर्यप्रकाश त्याला मारक असल्यानं चंद्राकडं त्याचं पितृत्व किंवा पालकत्व जातं हेही स्पष्ट होतं.